तिवरी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटून संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी। उमेश राठोडसह गावकऱ्यांनी दिली तहसीलदारासह ठाणेदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्यावर व गायरान जमिनीमधून जेसीबीद्वारे मुरुपांची अवैध वाहतूक करून चोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची केली मागणी। दिग्रस तालुक्यातील मौजा तिवरी येथील गायरान जमिनीवर गैरअर्जदारांनी अतिक्रमण करून मशागत करीत पेरणी केली आहे। त्यामुळे येथील गाई गुरांना चाऱ्यांची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून गाई गुरांना चारण्यासाठी चराई रान नसल्याने चाऱ्यांची भीषण समस्या गावकऱ्यासमोर निर्माण झाली आहे। तसेच या गायरांमधून मुरुमांची जेसीबीद्वारे सर्रासपणे अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक केल्या जात आहे व मुरुम विक्री केल्या जात आहे। याकडे मात्र तलाठी मंडळ अधिकारी हेतुपुरस्सरपणे त्यांच्यावर काहीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत आहे। तेव्हा या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटून गाई गुरांचे पूर्ववत गायरान करून द्यावे। तसेच अवैध मुरुमांची चोरी करणाऱ्यावर व अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रारकर्ते उमेश उत्तम राठोडसह गावकऱ्यांनी दिग्रस तहसीलदार मयूर राऊत व दिग्रस पोलीस स्टेशनसह जिल्हाधिकारी यवतमाळ विकास मीना यांच्याकडे केली आहे। या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून मशागत करून शेती करणाऱ्यामध्ये गैरअर्जदार बबन मस्के, बिरबल मस्के, शिवा बिरबल मस्के, गोविंदा रामा चव्हाण, विनोद जाधव, लाला व हरसिंग भिका चव्हाण अशी नावे तक्रारीमध्ये नमूद केली आहे। तसेच राम दिलीप भूतनेर यांनी मुरुमांची चोरी केल्याची तक्रारसुद्धा त्यामध्ये नमूद आहे। वरील सर्व गैरअर्जदारांना तिवरी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार तहसीलदारासह ठाणेदार व जिल्हाधिकारी करण्यात आली आहे। त्यामुळे या तक्रारीकडे तहसीलदार मयूर राऊत हे काय कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि जर कारवाई केली नाही तर आम्ही याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडू असा इशारासुद्धा तक्रारकर्त्यांनी यावेळी दिला आहे।